नमस्कार मित्रांनो, आज आपण आमरस अनलिमिटेड थाळीचा बेत केलेला असून ठाण्यातील प्रसादालयाला भेट देत आहोत. हॉटेल प्रसादालयात एकदम सात्विक, साधं आणि चविष्ट जेवण असं मिळतं. हॉटेलच्या बाहेरच वेटिंगसाठी अशा खुर्च्या टाकलेल्या असून बाहेर चप्पलांचे स्टँड ठेवलेले आहेत. हॉटेलमध्ये आपल्याला चप्पल काढूनच एंट्री करावी लागते. बाहेरच मेनू बोर्ड लावलेला असून आमरस थाळी आणि रेग्युलर थाळीमध्ये कुठले पदार्थ दिल्या जातील याची सुद्धा माहिती मिळते. एंट्री करताच आपल्याला फुलांची रांगोळी अशी दिसते आणि संत गजानन महाराजांची मूर्ती व त्यांना नैवेद्य थाळीचा दिला जातो. हॉटेलचा टायमिंग सकाळी 11 ते 4 आणि सायंकाळी 7 ते 11 असा चालू असतो. मी ऑर्डर केलेली आहे आमरस अनलिमिटेड थाळी, ज्याचं मला टोकन दिलं जात आहे. टोकन मिळताच मला दुसऱ्या मिनिटाला लगेच थाळी दिली जाते. सर्व्हिस इथे खूप फास्ट आहे, म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज नाही. थाळीमध्ये अगदी आमरस, मोदक, पिठलं, ठेचा, पापडाचा खुडा, मेथीची भाजी, शेवाळ्याची खीर, फोडणीचं वरण आणि तसेच काका आता पुऱ्या, भाकरी, चपाती हे सुद्धा देत आहेत. समोरच गजानन महाराजांची मूर्ती आणि माझ्या मोदकवर पडणारी ही साजूक तुपाची धार पाहून तर मला मठात जेवल्याचीच फिलिंग आली. प्रसादालयाला येऊन मला आदरातिथ्य, जेवणाची चव आणि महाराष्ट्राची संस्कृती जपल्याचा अनुभव असा आला. चार वाट्या भरभरून आमरस खाऊन माझं पोट तर खूप भरले होते. आमरस थाळीची किंमत 470 रुपये असून रेग्युलर थाळीची किंमत 350 अशी आहे. मित्रांनो, हॉटेलचा टाईम, ॲड्रेस सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देत आहे, ती एकदा चेक करून घ्यावी. प्रसादालय हॉटेल एअर कंडिशन 2 मजली असून इथला माझा अनुभव खूपच छान होता. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत येऊन असा आगळा वेगळा आनंद घ्यावा. आणि हॅपी वाइब्स बाय संजय या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.